बाहेरच आहे, आतमध्ये येतो. ठीक आहे ये, मी बाहेर थांबली आहे. बघून आता चालू आहे बसून. काय करायचं यार, मला सुचत नाही काय करायचं. लग्न जवळ आले, आपलं अजून काहीच ठरलं नाहीये. एखादी फ्रेम वगैरे घेऊ. फ्रेम नको, फ्रेम तर खूप कॉमन आहे. एखादी देवाची मूर्ती. देवाची मूर्ती ते पण नको. आपण ना असं काहीतरी घेऊ जे काहीतरी नवीन असेल, युनिक असेल आणि तिला लक्षात राहील. आशिष मी काय म्हणतीये, हे बघ ना. हा हे छान, हे करू शकतो आपण. त्या भूमिकाला कॉल करणार यार, कुठे राहिली? करतो. सॉरी मला किती वेळ काय ठरलं. एक गिफ्ट तर बघितलंय ऑनलाईन, दाखवत होती ना ऑनलाईन. अरे नाही हे अकाउंट फ्रॉड आहे. असं कसं छान फ्रॉड आहे? नाही मी केलं होतं ऑर्डर, पण फ्रॉड येते. माझे गेले 1000 रुपीज त्याच्यामध्ये. अच्छा फ्रॉड आहे. झालं असं की अशीच एकदा इंस्टाग्राम स्क्रोल करत होते मी आणि सडनली मला त्या अकाउंटची एक रील दिसली. ती मिनिएचर खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होते आणि माझ्या आईचा बड्डे पण आलेला, सो म्हटलं गिफ्ट करूया. म्हणून मी त्याची इन्फॉर्मेशन काढायला त्या अकाउंटवर मेसेज केला आणि त्या इन्फॉर्मेशनवरून ते खूप अफोर्डेबल पण वाटलं. त्यांना आईचा एक पिक टाकला मी आणि दे सेट की 4 डेजमध्ये ऑर्डर मिळेल, फक्त ॲडव्हान्समध्ये पेमेंट करावं लागेल तुम्हाला 1000 रुपये. मग मी त्यांना त्यांच्या त्या QR सेंड केले आणि नंतर मला कळलं की ते अकाउंट कोणत्या तरी थर्ड पर्सनचंच आहे. ॲक्च्युली जिथून ते मिनिएचर येणार होतं ते शॉप दुसरंच होतं. सो ते म्हटले की त्या शॉपचा GST नंबर नव्हता, म्हणून व्हेरिफिकेशनसाठी अजून 969 रुपीज पे करायचे होते आणि त्यातून ते 40 रुपये कट करून मला बाकीचे रिफंड करणार होते. म्हणून मला काहीतरी गडबड वाटली, तर मी ॲमेझॉनच्या कस्टमर केअरला कॉल केला. तर ते म्हणे अशी त्यांची काहीतरी प्रोसेस नाही आहे, तर म्हणे एकदा क्रॉस चेक करा तुम्ही, फ्रॉड असू शकतो मे बी. हे बोलणं झाल्यानंतर मी परत त्या अकाउंटला मेसेज केला, तर ते म्हणायचे की ऑर्डर प्लेस झाली ऑलरेडी, ती डिलिव्हर करून घ्यायला तुम्हाला पेमेंट करावंच लागेल. त्यांनी मला ऑर्डर करायच्या आधी नव्हतं सांगितलं. म्हणजे मला इकडून पण श्युरिटी नव्हती मिळाली आणि तिकडून पण मिळत नव्हती. असे माझे 1000 रुपये गेले. एवढे ऑनलाईन फ्रॉड वाढले. नाही, माझ्या मित्रासोबत पण सायबर क्राईम घडला. अरे ते झालं असं की माझा मित्र कॉलनीमध्ये बसलेला होता, तर तेवढ्यात तिथे एक अनोळखी मुलगा आला. त्याचा फोन स्विच ऑफ आहे असं सांगून त्याने ना माझ्या मित्राकडून कॉल करायला फोन मागितला. दादा ऐका ना, माझा फोन नेमका स्विच ऑफ झाला, मला एक कॉल करायला देता का फोन? दे ना. हॅलो, हा मी उतरलो इथं, म्हटलं येतोय मी थोड्या वेळात. हा 2 मिनिट. 3:22. हो ठीक आहे, थँक्यू. आणि कॉलवर बोलत होता की पोहोचलोय मी, इथून निघेल थोड्या वेळात, किती वाजले काय असं बोलत होता आणि निघून गेला. तर पुढच्या काही वेळेत ना माझ्या मित्राला एक SMS आला की त्याचे 1,00,000 रुपये अकाउंटमधनं निघून गेले. तेव्हा त्याने फोन चेक केला तर त्याला एक OTP आलेला होता. तेव्हा त्याला लक्षात आलं की त्या मुलाने टाईम सांगतोय असं दाखवून OTP सांगितला आणि तो मुलगा चुकीची वेळ सांगतोय हे माझ्या मित्राला लक्षात सुद्धा नाही आलं. बरं झालं तू सांगितलं की आपलं फ्रॉड झाला. म्हणून एखाद्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करणं किंवा सोशल मीडियावर काही ऑर्डर करणं ना खूप धोकेदायक असतं. अरे पण गिफ्टचं काय करायचं? आपण ना ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म्सवरनं ऑर्डर करूया. करू अजून एकदम काहीतरी एक्सप्लोर. हो. सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केलेला गुन्हा. सायबर गुन्ह्यांमध्ये सायबर स्टॉकिंग, पॉर्नोग्राफी, मॉर्फिंग, ऑनलाईन छळ, ट्रोलिंग आणि गुंडगिरी, धमकी आणि धमकावणे, ईमेल स्पूफिंग, फिशिंग इत्यादींचा समावेश होतो. सायबर गुन्ह्याची तक्रार कोणीही करू शकतं.
तक्रार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदवता येते. तक्रार भारतातील कोणत्याही सायबर सेलमध्ये दाखल करता येते. भारतात सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी IT ॲक्ट 2000 हा कायदा आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करणं, अनोळखी नंबरवरून आलेला कॉल किंवा व्हिडिओ कॉल न उचलणं, आपल्याला आलेल्या OTP कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडे जाऊ न देणे, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही आपली. सायबर क्राईमच्या या जाळ्यात अशिक्षित लोकच नव्हे तर सुशिक्षित लोकही अडकतात. कोणत्याही बातमीचा पुरावा मिळाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये.